and welcome to my YouTube channel friends. This is लीला राजे. Welcome to my YouTube channel. Friends, आज आपण सामाजिक शास्त्रे या विषयामध्ये इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 10वी दिवस 14वा हा बघणार आहोत. यामध्ये तुमचा या वर्षीचा जो घटक आहे इतिहासामध्ये पर्यटन आणि विकास हा पूर्ण होणार आहे. पर्यटन आणि विकास या घटकामध्ये तुम्हाला कोणते टॉपिक अभ्यासायचे आहे तुम्हाला लगेच दाखवून देते. पर्यटन आणि विकास. विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा इयत्ता 10वीचा लेसन आहे. प्रकरण 8 पर्यटन आणि विकास, पर्यटन आणि इतिहास. तर पर्यटन आणि इतिहास म्हणजे पर्यटन आणि इतिहास याचं कॉम्बिनेशन काय आहे. पर्यटनाची परंपरा पूर्वीपासूनच आहे. तुम्हाला आठवतं चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळात मेगास्थनीज होता, बरोबर. त्यानंतर चीनमधून 3 बारीने यात्री भारतामध्ये आले आणि त्यामध्ये युआन शांग असेल, इत्सिंग असेल, बरोबर ना. आणि नालंदा विद्यापीठात त्यांनी शिक्षा देखील घेतलेली आहे. तर पर्यटनाची परंपरा आपल्या भारत देशाला पूर्वीपासूनचीच आहे. पर्यटनाचा विकास कसा आत्ता होतोय, बरोबर. ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन, पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी. आता नवनवीन संधी उपलब्ध होत आहे, बरोबर ना. आतिथ्य क्षेत्र कन्फ्यूज होऊ नका, याला म्हणतात हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट. ओके, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट. तर हॉस्पिटॅलिटी म्हणजे काय, आतिथ्य सत्कार करणे. ओके, तर यामध्ये मोठमोठाले जे पंचतारांकित हॉटेल असतात ना, म्हणजे 5 स्टार 7 स्टार, इथे मॅनेजर असतात, हे हॉस्पिटॅलिटी मॅनेजर असतात. तर याचे देखील कॉलेजेस आहेत आणि इथे देखील व्यवसायाची खूप संधी आहे. कारण आता पर्यटन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. फॉरेनर्स खूप येतात भारतामध्ये. तर तिथे त्यांच्याशी वार्तालाप करण्यासाठी तुम्हाला फॉरेन लँग्वेज, मग त्याच्यामध्ये फक्त इंग्लिशच नसते, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लँग्वेजेस असतात. फ्रेंच, जर्मन, बरोबर ना. या प्रकारच्या चायनीज वेगवेगळ्या लँग्वेजेस तुम्हाला यायला हव्यात. तर त्या हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये तुम्हाला ते शिकवलं जातं कसं वार्तालाप करायचा, समजलं. तर हे सगळे टॉपिक तुमचे या पाठामध्ये आहेत, या प्रकरणामध्ये आहेत आणि ते तुम्हाला वाचायचे आहेत. ओके, हे पूर्ण प्रकरण तुम्हाला वाचायचं आहे. बघा, मार्को पोलो इटालियन प्रवासी होता, बरोबर ना. त्याच्यानंतर इब्न बतुता भारतामध्ये आला आणि इतिहास लिहून गेला. तो इब्न बतुताने इतिहास लिहिलेला आहे. गेरहार्ड मर्केटर. त्याच्यानंतर खूप सारा, हा प्रकरण इंटरेस्टिंग आहे खूप. वाचा आणि वाचून तुम्हाला आयडिया येईल की पर्यटन आणि इतिहास म्हणजे काय, बरोबर. हे बघा, हे व्हॅली ऑफ फ्लावर्स कुठे, काश्मीरला आहे व्हॅली ऑफ फ्लावर्स. हे बघण्यासाठी देखील काश्मीरला जातात. काश्मीरला निसर्ग सौंदर्य भरभरून आहे. कधीतरी एकदा जा आणि आपलं नंदनवन कसं आहे ते बघून या. तर आपण PDF मध्ये जातोय. तर हे प्रकरणाशी लिंक टॉपिक आहे इयत्ता 9वीचे. ते कोणते ते बघा. प्रकरण 2 भारत 1960 नंतरच्या घडामोडी काय काय घडल्या, बरोबर. 1947ला भारत देश स्वतंत्र झाला. त्यानंतर 1951 पासून काय झाल्या, पंचवार्षिक योजना लागू झाल्या आणि त्याच्यानंतर 1960 नंतर त्याने गती घेतली भारताने आणि भारत विकसित होत गेला. काय होत गेला, विकसित होत गेला. त्याच्यानंतर प्रकरण 4 आहे बघा, आर्थिक विकास. यामध्ये कोणकोणता आर्थिक विकास झाला. LPG मॉड्यूल तुम्हाला इथे डिस्कशन दिलेलं आहे. LPG मॉड्यूल काय आहे, LPG गॅस का, जो कुक स्टोव तुमच्या घरात आहे तो नाही, LPG मॉड्यूल आहे. 1991 नंतर प्रधानमंत्री PV नरसिंहराव आले. 1991ला प्रधानमंत्री जेव्हा PV नरसिंहराव आले तेव्हा LPG मॉड्यूल लॉन्च केलं. LPG मॉड्यूल लॉन्च केल्यानंतर LPG म्हणजे काय, LPG म्हणजे लिबरलायझेशन, P म्हणजे प्रायव्हेटायझेशन, G म्हणजे ग्लोबलायझेशन. उदारीकरण, लिबरलायझेशन उदारीकरण, प्रायव्हेटायझेशन खाजगीकरण, ग्लोबलायझेशन जागतिकीकरण. हे मॉड्यूल इतकं गाजलं त्याने आपल्या भारताची इतकी भरभराट गेली, विमानासारखी उंच गेली भरभराट.
आणि आपला भारत देशाची आर्थिक प्रगती होत गेली 1991 नंतर. ओके, म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगते, जास्त व्हिडिओ लांब नाही करत, थोडक्यात समजून सांगते की जेव्हा 1991ला प्रधानमंत्री आपले जवाहरलाल नेहरू, चाचा नेहरू प्रधानमंत्री होते, तेव्हा पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली. 1951 ते 1956 हा पहिल्या पंचवार्षिक योजनाचा कालावधी होता ना. त्यावेळेस आपण कोणती अर्थव्यवस्था स्वीकारायची या कन्फ्युजनमध्ये होतो. एकीकडे होते तुमची भांडवलशाही, कॅपिटल जे अमेरिकेचे आहे भांडवलशाही, आणि एकीकडे होती रशियाची समाजवादी. कोणती होती? समाजवादी. मग आपण काय स्वीकारायचं? भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारली तर मग सगळं कारभार सरकारच्या हातात असतो, बरोबर ना. आणि मग ते काय होतं, आपला तर डेमोक्रेसी आपण स्वीकारलेली आहे, डेमोक्रेटिक कंट्री आहे ना आपली, तर भांडवलशाही अर्थव्यवस्था कशी काय होऊ शकते? आपल्याकडे तर भांडवल उभारायला एवढा पैसा पण नाही, त्या काळात तर बिलकुलच नव्हता, बरोबर. इंग्रजांनी आपल्याला पूर्ण शोषण केलं होतं भारताचं. मग समाजवादीकडे कल वळवायचा का? पण पूर्णतः समाजवादी पण आपण असू शकत नाही. मग सर्व कॅबिनेट मंडळाने निर्णय घेतला की आपण काय स्वीकारायला हवं? भांडवलशाहीतलं थोडं, समाजवादीतलं थोडं. आपली अर्थव्यवस्था असावी मिश्र स्वरूपाची. कोणत्या स्वरूपाची? मिश्र स्वरूपाची. म्हणून आपल्या अर्थव्यवस्थेला काय म्हणतात? मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. कोणती अर्थव्यवस्था म्हणतात? मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. समजलं? हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. आता आपण प्रश्न बघूया की तुमची अध्ययन निष्पत्ती काय होणार आहे. पर्यटन अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते, हे समजणार आहे. बघा, आपलं महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं ना पर्यटनाच्या बाबतीत, तर आपल्या महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने MTDC ही आपली संस्था आहे बघा. MTDC काय आहे? महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, बरोबर. ही MTDC आहे. जिथे पर्यटन स्थळे आहे ना महाराष्ट्रामध्ये, पर्यटन स्थळे, मग ते महाबळेश्वर असो किंवा सिंधुदुर्गचं ते तारकर्ली असो, तिथे स्कुबा डायव्हिंग होते, किंवा वेगवेगळे ठिकाणं, आपलं महाबळेश्वर असो, पाचगणी, त्याच्यानंतर माथेरान, पुण्याकडे लोणावळा, खंडाळा, अशा वेगवेगळे जिथे पर्यटन स्थळे आहेत तिथे MTDCचे विश्रामगृह केलेले आहे. MTDCचे काय केलेले आहे? रेस्ट हाऊस, विश्रामगृह. त्याचं शुल्क कमी असतं. जे तुम्ही हॉटेलांमध्ये राहतात ना त्याच्यापेक्षा खूप कमी असतं. सुविधा सगळ्या पुरवल्या जातात. आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हे केलेलं आहे. तर पर्यटनाच्या अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध कशा होतात हे तुम्हाला अध्ययन निष्पत्ती होणार आहे. त्याच्यानंतर आपण प्रकरण बघणार आहोत इयत्ता 9वीचं भारत 1960 नंतरच्या घडामोडी काय झाल्या, त्याच्या पंचवार्षिक योजना येतात, आणि त्यानंतर आर्थिक विकासामध्ये काय गती आणि आपली बुलेट ट्रेनसारखी अर्थव्यवस्था कशी पळाली हे बघणार आहोत. इतकी बुलेट ट्रेनच्या वेगाने तर नाही, परंतु ट्रेनच्या वेगाने तरी पळाली आहे, बरोबर. कारण आपला देश अजूनही काय आहे? विकसनशील असा आपला देश आहे. विकसनशील आहे आपला देश. विकसित आहे का? विकसित राष्ट्र अजून झाला नाही, विकसित झाला नाही, व्हायला पाहिजे. बघा, चीन, तुम्हाला वाटेल चीन आहे ना, चीन आपल्या शेजारचा, तो तुम्हाला वाटेल विकसित आहे, हायफाय, सगळे शहरं हायफाय, सगळं बुलेट ट्रेन हायपाय, सगळं राहणीमान हायपाय, सगळं हायपाय, आणि आजार पसरवण्यात पण हायपाय, बरोबर. परंतु चीन देखील अजून विकसनशीलच आहे, विकसित नाही आहे. समजलं? हां, तर मग आपल्या भारताला अजून अवकाश आहे. भारताने अजून प्रगती केली तर भारत विकसित होऊ शकतो. विकसित कोणते आहे रे? विकसित रशिया आहे. सर्वात एक नंबर कोण आहे? अमेरिका. त्याच्यानंतर ग्रेट ब्रिटन, बरोबर, जर्मनी, फ्रान्स, इटली, हे सगळे काय आहे? हे विकसित आहे, डेव्हलप्ड आहेत. आपला काय आहे? डेव्हलपिंग, विकसनशील. समजलं? हां, तर आपला प्रश्न बघूया आता. सेतू बांधणी काय होणार आहे बघा.
तुम्हाला सेतू बांधणी नदी निष्पत्ती काय होणार आहे, जागतिकीकरणामुळे आलेल्या आर्थिक सुधारणांच्या परिणामांचा आढावा तुम्हाला घेता येणार आहे की जागतिकीकरण ग्लोबलायझेशन झाल्यानंतर आर्थिक सुधारणांच्या परिणामांचा आढावा तुम्हाला घेता येणार आहे. दुसरं तुम्हाला कळणार आहे की LPG मॉड्यूल खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत झालेल्या बदलांची कारण मीमांसा तुम्हाला स्पष्ट करता येणार आहे. बघा, जेव्हा पंचवार्षिक योजना पहिली लॉन्च झाली ना, 1951ला, तेव्हा पहिली आणि दुसरी पंचवार्षिक योजनेत फक्त शेतीवरती भर दिला. शेतीवरती का? कारण आपल्या देशात खाणं कमी पडत होतं. ब्रिटिशांनी इतकं शोषण केलं होतं की आपण शेती तितकी सर्व जनतेला पुरेल एवढं अन्नधान्य पिकवत नव्हतं. तर आपल्याला अमेरिकेकडून अन्नधान्य उसणं घ्यावं लागलं. मी प्रत्येक व्हिडिओ सांगितले जेव्हा टॉपिक आलं आहे की अमेरिकेने आपल्याला कसं अन्नधान्य दिलं होतं. ते तिकडे डुकरं पाळतात, पोल्ट्री असते डुकरांची, त्यांना खाण्यासाठी जे मका, गहू, ज्वारी असते ना, ती थोडी म्हणजे निकृष्ट दर्जाची, थोडी काय खूपच निकृष्ट दर्जाची असते, ते धान्य आपल्याला दिलेलं होतं. समजलं? ते धान्य दिलं होतं आपल्याला. तर मग आपणच ठरवलं की आपल्याच देशात आपण मुबलक धान्य पुरवठा करायचा, धान्य उगवायचं. त्यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजना म्हणजे टोटल 10 वर्ष आपण फक्त शेती तंत्रज्ञान कसं वाढवायचं आणि शेतीवरती भर द्यायचा हे ठरवलं. त्याच्यानंतर त्याचा फरक आपल्याला लगेच जाणवलेला आहे. बघा, कधी फरक जाणवला आपल्याला? 1975 नंतर लगेच आपण काय केलं रे, आपण लगेच हरित क्रांती केली. काय केली? हरित क्रांती केली ना. त्याच्यानंतर लगेच 1985 नंतर 84-85 नंतर आपण दुधाचा महापूर आणला. एवढं प्रगती केली. मग तिसऱ्या आणि चौथ्या पंचवार्षिक योजनेनंतर आपण उद्योगाकडे भर दिला. कशाकडे भर दिला? उद्योगाकडे. तिसऱ्या आणि चौथ्या पंचवार्षिक योजनेनंतर उद्योगांना मग सगळे सेल भेल हे जे आहे ना, कुठे उडीसामध्ये, झारखंडमध्ये आता जे उद्योग आहे, टाटाचे उद्योग आहे, वेगवेगळे गव्हर्नमेंटचे पण उद्योग आहेत, ते उद्योग उभारण्यास सुरुवात केलं. तर आपण एक एक प्रश्न बघूया की काही बाबी आठवतात का बघूया तुम्हाला. भारताने पंचवार्षिक योजनेचा स्वीकार केल्याने अर्थव्यवस्थेत कोणता बदल झाला? आता एक एक प्रश्न बघण्यासाठी आपल्याला त्या लेसनमध्ये जावं लागेल. भारत 1960 नंतरच्या घडामोडी आणि आर्थिक विकास. जाऊया आपण टेक्स्टबुकमध्ये जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा पंचवार्षिक योजनांचा स्वीकार केला आणि मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला त्यानंतर होणारे बदल बघा. तर जेव्हा आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू होते आणि प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला. ते आपल्यासाठी चांगलं झालं. त्यानंतर पुढे बघा की आपल्या अर्थव्यवस्थेत झालेला बदल. सार्वजनिक क्षेत्रे या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली असतात. उदाहरणार्थ संरक्षण साहित्य. खाजगी क्षेत्र अस्तित्वात आलं. 3 क्षेत्र, सार्वजनिक, खाजगी आणि संयुक्त क्षेत्र, दोघांचा संगम म्हणजे संयुक्त क्षेत्र. या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योगांच्या मालकीचे असतात. अर्थात त्यावर सरकारी देखरेख व नियंत्रण असते. उपभोग वस्तू. आणि संयुक्त क्षेत्र म्हणजे या क्षेत्रात काही उद्योग खाजगी उद्योगांच्या मालकीचे तर काही सरकारी उद्योगांच्या मालकीचे. तर आपला प्रश्न काय होता बघा. आपला प्रश्न होता की भारताने पंचवार्षिक योजनेचा स्वीकार केल्याने अर्थव्यवस्थेत कोणता बदल झाला. ह्या बाबी आपल्याला आठवायच्या, ह्या आपण अभ्यासलेल्या आहेत बघा. पंचवार्षिक योजनेचा स्वीकार केल्याने अर्थव्यवस्थेत झालेला बदल की आपली अर्थव्यवस्था ही झपाट्याने वाढली आणि आपल्या अर्थव्यवस्था आपण पहिले जे धान्य आयात करायचो तेच आपण आपल्याच देशामध्ये इतके धान्य पिकवायला लागलो की ते धान्य आपण निर्यात करायला लागलो. उदाहरणार्थ तांदूळ आणि गहू आपण निर्यात करायला लागलो. बरोबर. अर्थव्यवस्थेत झालेला बदल. त्याच्यानंतर आपण कच्च्या मालाचा पुरवठा करायला लागलो इन द सेन्स बघा की पंचवार्षिक योजना झाल्यानंतर आपल्याला
इथे दिसतंय की आपण दुसऱ्या आणि तिसऱ्याच पंचवार्षिक योजनेमध्ये पोलाद कारखाने उभारले. दिसतंय भिलाई पोलाद कारखाना. त्याच्यानंतर ही तिसरी पंचवार्षिक योजना आहे 1961 ते 1966. या पंचवार्षिक योजनेमध्ये तिसऱ्याच पंचवार्षिक योजनेमध्ये आपण अवजड उद्योग, वाहतूक व खनिज उद्योग विकास, विषमतेचे निर्मूलन करणे आणि रोजगार संधी विस्तार हा मुख्य हेतू ठेवला होता. तिसऱ्याच पंचवार्षिक योजनेमध्ये उद्योगांवरती भर दिला गेला आणि त्यानंतर उद्योगाची आपण काय एकदम अर्थव्यवस्था कशी घेऊन गेलो, अर्थव्यवस्था ही आपण झपाट्याने वाढवत गेलो. चौथी पंचवार्षिक योजना, त्यामध्येही उद्योगांवरती भर दिला. सर्वात महत्त्वाचं चौथ्या पंचवार्षिक योजनेत झालं होतं ते 14 बँकांचं राष्ट्रीयकरण. हे इंदिरा गांधीच्या काळात झालं होतं. 14 बँकांचं राष्ट्रीयकरण म्हणजे ज्या खाजगी बँका होत्या त्या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण इंदिरा गांधींनी केलेलं होतं. रेल्वे कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली होती, सरकारी नोकरांना पगारवाढ दिली होती. हे सगळं पंचवार्षिक योजनांच्या दरम्यान झालेले कार्य आहे. बरोबर, हा बदल झाला आहे. थोडक्यात बदल लिहायचं आहे तुम्हाला तिथे. मिश्र अर्थव्यवस्थेचा भारताने स्वीकार केल्याने अर्थव्यवस्थेत कोणते चांगले परिणाम दिसून आले? मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्याने अर्थव्यवस्थेत चांगले परिणाम दिसून आले. बरोबर, की मिश्र म्हणजे आपण सगळ्यांना खुश ठेवलं. कोणाला? सरकारी नोकर असो किंवा खाजगी कर्मचारी असो. बरोबर, खाजगी कर्मचारी असो किंवा सरकारी नोकर असो. आपण आत्ताच बघितलं की रेल्वे कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली, त्याच्यानंतर सरकारी नोकरदारांना देखील वेतनवाढ दिली. या प्रकारे आपण अर्थव्यवस्थेत चांगले परिणाम होताना दिसून आले. वेतनवाढ कधी देतात? जेव्हा अर्थव्यवस्था भक्कम असते तेव्हा. आत्ताचाच काळ बघा, कोरोना काळ चालू आहे दीड 2 वर्षापासून. तर काही कर्मचाऱ्यांचे 1 दिवसाचे पगार काढले, काही कर्मचाऱ्यांना तर खाजगी कर्मचाऱ्यांना तर नोकरी सोडून जावं लागलं. तर तसं नाही, आपली अर्थव्यवस्था भरभराटीस लागली तेव्हाच मिश्र अर्थव्यवस्थेचा चांगला परिणाम झाला, म्हणून आपण ते वेतनवाढ दिलं त्यावेळेस. बरोबर. त्यानंतर जागतिकीकरणामुळे कोणत्या क्षेत्रात बदल झाला? जागतिकीकरण बघूया आपण. विद्यार्थी मित्रांनो, जागतिकीकरण घडून आलं ते 1991 मध्ये, जेव्हा हे PV नरसिंहराव हे आपल्या भारताचे प्रधानमंत्री झाले 1991. तर त्यावेळेस जागतिकीकरणामुळे कोणते बदल घडून आले? तर नवे आर्थिक धोरण त्यांनी स्वीकारलेलं होतं. आणि त्यामुळे बघा इथे की अर्थमंत्री त्यावेळेस मनमोहन सिंग होते आणि ते अर्थतज्ञ होते. बरोबर, स्वतः अर्थतज्ञ होते. म्हणून त्यांनी डोकं लावलं की यांच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवे आर्थिक धोरण स्वीकारले. याला जागतिकीकरण म्हणतात. यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडवले. याच काळात भारताची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. ती सावरली कोणी? प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी. बरोबर. त्यानंतर PV नरसिंहराव यांच्या अगोदर चंद्रशेखर यांचे सरकार होते. या सरकारच्या काळात चलनवाढीचा दर 17% होता. आर्थिक वृद्धी दर 1.1% घटला होता. आयातीसाठी आठवडाभर पुरेल एवढेच परकीय चलन भारताकडे होते. परकीय कर्जाची परतफेड करणे आणि त्यावरील व्याज देणे कठीण झाले होते. मे 1991 मध्ये चंद्रशेखर यांच्या काळात भारताने काही सोने विकून, काही सोने गहाण टाकून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. आणि चंद्रशेखर यांच्या अगोदर विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारने सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोजा अर्थव्यवस्थेवर टाकला होता. केंद्र व राज्य सरकारने एकत्रित अंतर्गत कर्जाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी घटलेले प्रमाण सुमारे 55% एवढे झाले होते. आणि 1980-81 मध्ये परकीय कर्ज $2350 कोटी एवढे होते. त्याच्यामुळे PV नरसिंहराव यांना डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अर्थमंत्री होते या काळात जागतिकीकरण करावं लागलं आणि ते मॉड्यूल आणावं लागलं, LPGचं मॉड्यूल. आणि त्यामध्ये उपाययोजना त्यांनी काय काय केल्या बघा. आपला प्रश्न आहे जागतिकीकरणामुळे झालेला बदल. बरोबर. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी PV नरसिंहराव यांनी मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री नेमले आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दोष दुरुस्ती उपाययोजना केली, करेक्टिव्ह मेजर्स केल्या आणि परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली. परकीय गुंतवणुकीवरले निर्बंध त्यांनी पहिल्यांदा उठवले. जे निर्बंध लावलेले होते परकीय गुंतवणुकीवरती ते निर्बंध उठवले.
त्यानंतर उद्योग क्षेत्रातील परवाना पद्धती 18 उद्योगांपुरती मर्यादित केली. लिमिटेशन्स ठेवल्या की जी परमिशन असते उद्योग क्षेत्रामध्ये ती फक्त 18 उद्योगांपुरते मर्यादित ठेवली. सार्वजनिक उद्योगांमधील वाढता तोटा व कार्यक्षमता लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रे खाजगी उद्योगांकरता खुली केली. सार्वजनिक क्षेत्रे खाजगी उद्योगांकरता खुली केली ही महत्त्वाची घटना बघा. शेअर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी 1992 मध्ये सेबीची स्थापना केली. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबी, बरोबर. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे संगणकीकरण करण्यात आले. जास्त घोटाळा होत होता म्हणून त्याचं कम्प्युटरायझेशन केलं. मंदीचे सावट दूर करण्यास प्राधान्य दिले. हे सर्व उपाययोजना जागतिकीकरणाच्या संदर्भात केल्या, बरोबर. त्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना केली बघा. 1995ला स्थापना झालेली आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना ही, बरोबर. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना केली आणि त्यानंतर आपली जी अर्थव्यवस्था आहे ती भरभराटीस लागली. समजलं जागतिकीकरणामुळे क्षेत्रात कोणते बदल झाले ते. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण म्हणजे काय ते तुम्हाला प्रकरणातून मिळणार आहे. खाजगीकरण म्हणजे काय, कोणकोणत्या गोष्टीचं खाजगीकरण केलं, काही खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि काही गोष्टींचं खाजगीकरण केलं. त्याच्यानंतर उदारीकरण म्हणजे काय, लिबरलायझेशन म्हणजे काय, जागतिकीकरण का म्हणजे काय, हे देखील तुम्हाला त्या लेसनमधून कळणार आहे. कोणत्या लेसनमधून, इथे दिसते तुम्हाला जागतिकीकरण. जागतिकीकरणाअंतर्गत आपण G20, ब्रिक्स या सर्व परिषदामध्ये सहभागी देखील झालेलो आहोत, बरोबर. तर हे प्रश्नांची उत्तरं तुम्ही मिळवलेली आहेत. मदतीसाठी तुम्ही इयत्ता 9वीचं क्रमिक पाठ्यपुस्तक वापरायचं आहे इतिहासाचं. त्यानंतर पुढे जाऊया आपण. आर्थिक उदारीकरण कशास म्हणतात. आर्थिक उदारीकरण कशास म्हणतात. आर्थिक उदारीकरणाचं आपण मगाशी बघितलं की आर्थिक उदारीकरण म्हणजे काय, आर्थिक विकास पाठामध्ये, बरोबर. 1991च्या आर्थिक सुधारणांचा कोणता परिणाम भारतावर झाला. आर्थिक सुधारणांचा 1991च्या ज्या आर्थिक सुधारणा झाल्या होत्या भारतावर परिणाम काय झाला त्याचा, की भारताची जी आर्थिक व्यवस्था आहे ती भरभराटीस लागली. आणि जेव्हा PV नरसिंहराव पंतप्रधान होते त्यांनी जेव्हा अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांना केलं त्यावेळेस त्यांनी काही लिमिटेशन्स घातल्या, काही जी आपली मर्यादा ठेवल्या होत्या. आपण कशावरती, इथे बघा की ज्या आपण निर्यातीवरती मर्यादा घातल्या होत्या, इथे दिसते तुम्हाला, एक मिनिट. आर्थिक विकास आणि आर्थिक विकासामध्ये मनमोहन सिंग, हां, हे बघा, जी परिस्थिती ज्या उद्योगांवरती मर्यादा ठेवल्या होत्या त्या त्यांनी काही परकीय गुंतवणुकीवरती निर्बंध उठवले आणि 18 उद्योगांनाच फक्त मर्यादा ठेवली. हे सर्व केलं म्हणजे एकंदरीत मनमोहन सिंग यांनी आपली आर्थिक व्यवस्था किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्यास खूप मोठा खारीचा वाटा उचलला त्या काळात, ज्यावेळेस आपली आर्थिक मंदी आलेली होती भारतावरती त्यावेळेस, बरोबर. आणि त्यानंतर इथे दिसते तुम्हाला खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण यास सुरुवात केली. त्यामध्ये सर्वात पहिले ज्या गोष्टी खाजगीकरण करायच्या होत्या त्या खाजगीकरण केल्या आणि ज्या गोष्टी सरकारीच ठेवायच्या होत्या त्या सरकारी ठेवल्या. 14 बँकांना जेव्हा प्रधानमंत्री इंदिरा गांधी असताना 14 बँकांना जेव्हा काय केलं होतं, सरकारी केलं होतं, त्यामधील काही बँका सरकारी ठेवला आणि काही खाजगी करून टाकल्या. बघा हा टॉपिक एकदम आत्ताच्या टॉपिकशी लिंक होतोय. आता खूप साऱ्या बँकांचं प्रायव्हेटायझेशन चालू आहे, तुम्हाला माहितीच आहे. खूप साऱ्या बँका मर्ज पण झाल्या आहेत, बरोबर. तर त्या प्रश्नाचं उत्तर इथून मिळणार आहे तुम्हाला. या प्रश्नाचं 1991च्या आर्थिक सुधारणांचा कोणता परिणाम झाला ते.
तिसरा आहे जागतिक व्यापार संघटनेचा भारत सदस्य झाल्यानंतर भारतात कोणत्या सुधारणा झाल्या. WTO आपण आत्ताच बघितली, जाऊया WTOकडे. आत्ताच बघितली आपण WTO ही की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना. भारताने 1995 वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये हे ऑर्गनायझेशनचे सदस्यत्व पत्करलेले आहे. या संघटनेचा उद्देश होता की देशांमधील व्यापार खुला करणे, आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराला अडथळा आणणारे व भेदाभेद करणारे कायदे संमत करणे, निर्बंध, नियम व धोरणे संपुष्टात आणणे व जगभरातील व्यापाराचे रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणे. बरोबर. WTO अस्तित्वात येण्यापूर्वी गॅट होती. गॅट करार म्हणून ओळखली जायचे. बरोबर. जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड ही संस्था होती. त्यानंतर ती संपुष्टात आणली आणि WTO आणली आणि त्याचा आपण सदस्य झालो 1995ला. बरोबर. तर ते सदस्यत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपल्याला जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदी, अनुदाने, आयात निर्यात, परकीय गुंतवणूक, संरक्षित क्षेत्रे, शेती, तंत्रज्ञान आणि सेवा यांच्याशी संबंधित हे WTO आहे. आणि भारत सदस्य झाल्यापासून वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांचे झपाट्याने व्यापारीकरण झाले. काय झाले? व्यापारीकरण झाले. बरोबर. WTO चौथा प्रश्न बघा. WTO या संघटनेचे बोधचिन्ह, सदस्य देश, उद्दिष्टे, कार्यक्रम इत्यादी माहिती इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही मिळवायची आहे. WTO टाईप केल्यानंतर विकिपीडिया येतो आणि WTOचा विकिपीडियामध्ये सर्व तुम्हाला बोधचिन्ह दिसेल, सदस्य देश दिसतील, भारत हा सदस्य आहेच, उद्दिष्टे काय आहे त्याचा आणि कार्यक्रम कोणकोणते आहेत ते इंटरनेटच्या माध्यमातून मिळवायचे आहे. आणि जागतिकीकरणाचा पर्यटनावर कोणता परिणाम झाला हा देखील लिहायचा आहे. जागतिकीकरणाचा पर्यटनावर चांगला परिणाम झाला. जागतिकीकरणामुळे काय झालं? जागतिकीकरणामुळे विदेशी पर्यटक भारतामध्ये यायला लागले. त्याने काय होतं? विदेशी पर्यटक भारतामध्ये आल्यानंतर काय होतं? विदेशी पर्यटक भारतामध्ये आल्यानंतर आपल्याकडे विदेशी चलन जमा होते. ते आपल्यासाठी खूप चांगलं आहे. जितकं परकीय चलन भारतामध्ये येईल तेवढं भारतासाठी चांगला आहे. जागतिकीकरणाचा तो एक परिणाम झाला पर्यटनावरती. बघा, ताजमहल बघायला येतात, खूप काही गोष्टी गोव्यामध्ये येतात. त्याच्यानंतर आपलं काश्मीर बघायला येतात. भारतामध्ये खूप काही अशा गोष्टी आहे ते बघण्यासाठी विदेशी पर्यटक येतात. अजिंठा वेल्लोराच्या लेण्या आहेत. बरोबर. अजिंठा वेरूळ त्या लेण्या आहेत. खूप गोष्टी अशा आहेत भारतामध्ये बघण्यासाठी. आणि जागतिकीकरणाचा त्याच्यावरती पर्यटनावरती चांगला परिणाम झाला. तो परिणाम लिहायचा आहे. त्यानंतर शैक्षणिक साहित्य तुमचं मोबाईल आहे, मोबाईलमध्ये इंटरनेट आहे. बरोबर. तुम्हाला काय समजले प्रश्नांची उत्तरं तुम्ही मिळवायची आहेत. जागतिकीकरणाचे फायदे तोटे आता मी तुम्हाला दाखवलं कोणत्या प्रकरणात काय आहे. तुम्ही ते प्रकरण वाचू शकता, तुम्हाला वाचता येतं आणि तिथून फायदे आणि तोटे. फायदे तर चांगलेच आहे, तोटे काय झाले ते बघायचं आहे. आज कोणत्या क्षेत्राचे खाजगीकरण होत आहे याचं उत्तर मी तुम्हाला इथे देणार आहे. आज एअरपोर्ट आहे त्याचं देखील खाजगीकरण होत आहे. बरोबर ना. आपण मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अडाणीला चालवायला दिलेला आहे. अडाणी मोठी कंपनी आहे. त्याच्यानंतर बँकांचे खाजगीकरण होत आहे. बरोबर ना. खूप साऱ्या बँका SBI मध्ये मर्ज झालेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या बँकांमध्ये मर्ज झालेला आहे आणि थोड्याच बँका या सरकारी ठेवल्या आहेत, बाकी सर्व प्रायव्हेट केल्या आहेत आजच्या काळात. त्यानंतर बघा, इयत्ता 9चं क्रमिक पाठ्यपुस्तक तुम्ही वापरणार आहात आणि स्वाध्याय काय लिहिणार आहात बघा. हा स्वाध्याय लिहायचा आहे. स्वाध्याय म्हणजे वर्गपाठाच्या वहीतच लिहायचा आहे तुमच्या सेतूच्या. जागतिकीकरणाचा शेतीच्या क्षेत्रावर कोणता परिणाम झाला? जागतिकीकरणाचा शेतीच्या क्षेत्रावर कोणता परिणाम झाला? हा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. व्यवस्थित लिहा तुम्ही प्रकरण 4मधून. जागतिकीकरणाचा शेतीच्या क्षेत्रावर कोणता परिणाम झाला. आणि दुसऱ्या प्रकरणाचा आहे तुम्हाला 1960 नंतरच्या घडामोडी. त्याच्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान टॉपिक बघा. विज्ञान आणि तंत्रज्ञान. शेती क्षेत्रावर काय परिणाम झाला तर आपण विविध तंत्रज्ञान शेती क्षेत्रात वापरायला लागलो. स्प्रिंकलर, तुषार सिंचन, ड्रॉप जे ठिबक सिंचन,
वेगवेगळ्या पद्धती, फर्टिलायझर देण्याच्या, खतं देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, पाणी देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. त्याच्यानंतर आपण शेतीवरती रिसर्च करायला लागलो, चांगला परिणाम झाला. बरोबर. जागतिकीकरणामुळे औद्योगिक क्षेत्रात होणारा बदल, हा बदल देखील खूप महत्त्वाचा आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये जागतिकीकरणामुळे कोणता बदल झाला, आत्ता आपण बघितलं. WTO औद्योगिक क्षेत्राशी कनेक्टेड आहे. WTOचं पण वाचायचं आहे, त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. आणि अधिक सरावासाठी तुम्ही प्रश्न इथे आहेत. आधुनिक भारताच्या इतिहासात 1991 हे साल महत्त्वाचे का ठरते? याचं डायरेक्ट लिंकेज होतं LPG मॉड्यूलशी. LPG मॉड्यूल 1991 हे साल महत्त्वाचे काय आहे? कारण 1991 मध्येच काय आलं? LPG मॉड्यूल आलं. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. काय? उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. बरोबर. त्यामुळे महत्त्वाचे आहे. नजीकच्या काळात राष्ट्रीय बँकेस किंवा शाखेस भेट देऊन त्यांच्या कामकाजाची माहिती मिळवा. हे तर तुम्ही करू शकत नाही, परंतु इंटरनेटच्या माध्यमातून माहिती मिळू शकते तुम्हाला. तर जेवढं सांगितलं तेवढंच करायचं आहे, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. परंतु तुम्हाला 2 प्रकरणं तर वाचायची, त्याच्यातून उत्तरं मिळवायची आहे. कोणती 2 प्रकरणं? ही 2 प्रकरणं. ही 2 प्रकरणं वाचायचीच आहेत आणि त्याच्यातूनच तुम्हाला उत्तरं मिळणार आहे. बरोबर. आजचा सेतूचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. तो तुमचा डायरेक्ट लिंक होतोय या टॉपिकशी. पर्यटन आणि इतिहास वाचायचा आहे, त्याची स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे, वर्गपाठाच्या वहीत. पर्यटन आणि इतिहास वाचायचा आहे आणि त्याचा स्वाध्याय वर्गपाठाच्या वहीत लिहायचा आहे. ओके. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे. घरीच राहा, सुरक्षित राहा, आपल्यासोबत आपल्या आईवडिलांची काळजी घ्या. प्रत्येक वस्तू खाण्याच्या आधी बार हँडवॉश करा. टेक केअर. गुड बाय.